गाईस आता आपले इन्क्युबेटरना पिल्ले निघतील, तर मी त्यांना खायसाठी म्हणजे त्यांच्या फूडसाठी मी आधी सगळं प्रिपेअर करून ठेवलं आहे, तयारी करून ठेवलं सगळं. तुम्हाला दाखवतो मी काय काय तयारी करून ठेवलं त्यांच्यासाठी. हा बघा, हा आहे पूर्ण पीठ आहे, पीठ पूर्ण म्हणजे आपण गिरणीतून सगळं पीठ आणलं आहे, तर पीठचं पूर्ण एक बाटका भरला आहे पूर्ण. आता हे मोठे कोंबड्यांना वापरतो आणि छोटे कोंबड्यांना पण वापरतो मी. आणि हे बघा, हे काय माहिती आहे, ही आपली जी सुकी मच्छी आहे ना, सुकी मच्छी ती आहे पूर्ण. म्हणजे सुकी मच्छी जो वेस्ट असतो ना, वेस्ट तो मी पूर्ण दुकानात जो आणला आहे, त्याला मिक्सरला लावीन आणि पिठात मिक्स करून देईल. कारण की त्यात खूप जास्त प्रोटीन असतो, प्रोटीन सोर्स त्यात खूप जास्त असतो आणि त्याने कोंबड्यांचा वेट पण लवकर वाढतो. आणि बाकी आपल्याकडं शेवगाची झाडं वगैरे खूप सारी आहेत, मग ते त्यांच्यासाठी अजून एक फूड आहे. परत खूप सारे आपल्याकडं फूडची काही कमीच नाही आहे, पूर्ण खायला 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 आहे सगळीकडं. आता बघ आपलं इन्क्युबेटर अजूनपर्यंत चालू आहे. आता 18 तारीख म्हणजे कधी, आजची 12, 5 दिवसात फुडून जाईल ती पिल्ली आता. आणि आता ही बघा आपली पिल्ली जी आपण घेतली ना बॉयलर, तो बघा एक बघ कसं आलं हे बघा. म्हणून ही पिल्ली आहेत ना, अरे ती डिफॉल्ट असतं, डिफॉल्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतोच म्हणून तशी उठतच नाही, बाकी सगळे ॲक्टिव्ह आहेत. आणि ही बघा आपली 2, काही टेन्शनच नाही ना, बघा.